आमची मागणी आहे, आता आम्ही 45 मीटरच्या लाईन मध्ये उभे आहोत आता, आणि यांना ऑलरेडी 36 मीटरच्या लाईन वरती यांनी मेट्रोचे पिलर राबवलेत. तर हे 36 मीटरला सोडून यांना 4.5 मीटर अजून वायडनिंग करायचं आहे रस्त्याला. पण मग हे मेट्रोचा जो हा बिल्डिंग आहे आपल्या पाठीमागचा, हे वायडनिंग मध्ये घेणार आहेत का, किंवा ते पिलर काढणार आहेत का? जर हे जे पिलर जर काढत नसतील आणि हे अशा बिल्डिंग जे काय आदवेमध्ये मेट्रोच्या स्टेशन झालेत हे जर काढत नसतील, तर झाडांनी यांचा कुठला घोडा मारलाय? तर 1-2 मीटरचं फक्त रोड साठी तुम्ही 529-530 जुनी झाडं, गणेश केंट रोडचा पूर्ण वारसा तुम्ही काढून टाकणार आणि हे आम्ही खपून घ्यायचं. तर आमची मागणी आहे, यांनी थोडंसं डोक्याचं भाग वापरावं आणि विचार करावं की कसं चांगल्या पद्धतीने चांगलं डिझाईन करून आपल्याला झाडं ठेवून यांचं जे काय आहे राबवण्याचं काम, रोड वाइडनिंगचं आणि रोड परफेक्शनचं, यांचे IRCच्या जे काही डिझाईन्स आहे त्या डिझाईन्सचा वापर करून कोर्टाच्या निकालाच्या प्रमाणाने व्यवस्थित त्याची अंमलबजावणी करावी, ही मागणी मुख्य. तुम्हाला इतिहास पाहिजे तर 2002 पासून आम्ही भांडतोय. 2002 ला आमच्याकडे कारंज होतं तिथे युनिव्हर्सिटीच्या चौकात. पण त्यावेळेला कलमडी साहेबांनी सांगितलं ते पुण्याचं ट्रॅफिक वाढलंय म्हणून कारंज काढायचं. कारंज काढला, त्याच्या जागी त्यांनी एक फ्लायओव्हर आणलं. 2007 साली तो फ्लायओव्हर कार्यरत झाला. त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की ते वन वे फ्लायओव्हर, पण त्या फ्लायओव्हरवरून सगळी ट्रॅफिक आली फर्ग्युसन कॉलेज रोडवर. त्यावेळेला यांच्या लक्षात आलं की नाही अरे आपण फर्ग्युसन कॉलेजची झाडं वगैरे तोडून चूक केली, आपण फर्ग्युसन कॉलेज आणि जंगली महाराज रोडला वन वे करून टाकू आणि तिथे अजून एक फ्लायओव्हर उभारू. तर तो फ्लायओव्हर उभारला गेला. मग ती सगळी गर्दी आली इथं CVPच्या चौकात, आपली संचेतीच्या चौकात. तर यांनी तिथं मग 2 अंडरपासेस केल्या. त्या 2 अंडरपासेस करता करता 2012 झाले. मग ती सगळी गर्दी गेली इंजिनिअरिंग कॉलेजच्या चौकात. तर ते म्हणले मग आम्ही तुम्हाला त्रिपत्री मोठी अजून भव्य दिव्य विश्वेश्वराया मोक्षगुंडम फ्लायओव्हर 3 मजली देऊ, ती दिली. आता त्याच्यावरही ट्रॅफिक आहे, खालीही ट्रॅफिक आहे, सगळीकडे ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. हे सगळं करून आता हे म्हणत आहेत की आता आम्ही तुम्हाला मग डबल डेकर फ्लायओव्हर देऊ. ते डबल डेकर फ्लायओव्हर करण्यासाठी त्यांनी स्पेशल लॉकडाऊन मागवलं आणि ते जुनं फ्लायओव्हर तोडलं. ते पाडल्यानंतर आता 2026 साली आम्हाला ते डबल डेकर फ्लायओव्हर त्यांचं नशीबवलंय. तर आता बास झालं. आता आम्हाला असं वाटतं की चांगलं रीतसर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं या रस्त्यावर तुम्हाला IRCच्या प्रमाणे करता आलं तर ते प्लीज करा. नाहीतर आता याच्यावरती तुम्ही जे कंटिन्युअस हार्ट सर्जरी करत असताना ते बंद करा. माझं नाव अमित सिंग, मी अर्थतज्ञ आहे आणि शिवाय मी इथला रहिवासी आहे. थँक्यू. आता आपण जे डिझाईनच्या संदर्भाने बघितलं, इथे 3 स्टेशन झालेत. त्यांची रुंदी आहे ते त्यांचे जे पोल्स आहेत ते 36 मीटरवर आहेत. त्याच्या पलीकडे 45 मीटर कुठून मिळणार आहे ते माहिती नाही. IRC प्रमाणे जर आपण काम केलं तर तिथे ते सगळी जी झाडं आता येत आहेत 530 झाडं, त्याच्यातली बहनची झाडं जी आहेत ती त्या फुटपाथच्या एंडला येतील, म्हणजे रस्त्याच्या साईडला. अशा स्थितीमध्ये ही झाडं का बरं तोडायची, हा माझा पहिला मुद्दा आहे. पण मला ह्याच्यापेक्षाही एक महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे हे जे आमच्याकडनं PIA जी फाईल झाली होती ह्या संदर्भामध्ये, जी सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट जाऊन पुन्हा हायकोर्टकडे आली. हायकोर्टनी म्हटलेलं आहे की हा जो गणेश खिंडचा प्रोजेक्ट आहे, जे आधी झाडं गेलेली आहे तर ती गेली, त्याचं आम्ही काही करू शकत नाही आहोत. पण जेव्हा हा जो गणेश खिंडचा प्रोजेक्ट आहे हा पुन्हा पुढे नवीन चालू होईल, त्यावेळेला त्यांनी गाईडलाईन्स आणि डायरेक्शन दिल्यात, त्या त्यांनी लक्षात घेऊन कॉर्पोरेशनने काम करावं. ह्याच्यातली अत्यंत महत्वाची अनेक आहेत, त्याच्यातली अत्यंत महत्वाची म्हणजे त्यांनी असं स्पष्ट नमूद केलंय त्यांच्या आदेशामध्ये की ही जी काही रस्तावाढ करण्यात येत आहे, रुंदीकरण, ह्याच्याप्रमाणे आम्हाला दिसतं आहे की स्पेसचं डिमांड जे आहे, रस्त्यावरच्या स्पेसचं डिमांड आहे हे वाढतं आहे. ते वाढेल असं तुम्ही काम करता आहात, ना की तुम्ही तिथला स्पेस कमी डिमांड होईल असं काही करत आहात. खरं तर तुम्ही लोकल ट्रान्सपोर्ट सारखं, म्हणजे स्पष्ट शब्दात लिहिलं आहे की ट्रान्सपोर्ट बाय लोकल बसेस हे शब्द आहेत त्याच्यामध्ये, हे तुम्ही केलं पाहिजे. पण तुम्ही ते करत नाही आहात. आमच्या हे ध्यानात आलेलं आहे की तुम्ही रस्त्याची डिमांड लोकांची वाढेल आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे वायडनिंग करता आहात, जे की चूक आहे. तुम्ही ही डिमांड कमी कशी होईल याचा तुम्ही विचार केला पाहिजे, पण तो तुम्ही करत नाही आहात. तर ही जी हायकोर्टची जी आलेली जजमेंट आहे हे आज ह्या सगळ्या रस्त्याला आजही लागू आहे. पण ह्याच कॉर्पोरेशननी त्याचा हा जो काही हायकोर्टचा डिमांड आहे त्याच्यातले जे आदेश आहेत ते कोणतेही न पाळता 45 मीटरचं पुन्हा पुढचा एकदा अप्रूव्ड डिझाईन
त्याच्या नावाखाली हे 45 मीटर हातात घेतलंय. इथे आम्हाला सरळ सरळ हायकोर्टच्या जजमेंटचं उल्लंघन करण्यात येत आहे हे दिसून येत आहे आणि म्हणूनच आज आम्ही नागरिक ह्याला अतिशय मोठ्या प्रमाणावर विरोध करत आहोत. बाकी गोष्टी तुम्हाला आधी कळलेल्याच आहेत, पण मला या हायकोर्ट जजमेंट बद्दल तुम्हाला हे सांगायचं होतं. धन्यवाद. नागरिकांना काय आव्हान करणार हे जे लिंकतोड होणार आहे त्याबद्दल नागरिकांना काय सांगणार? तर नागरिकांना आता तुमच्या समोर जे काही हे मुद्दे मांडण्यात आले आहेत हे एक्सप्लेन होईल असं आम्ही एक वन टॅप मेल लिंक बनवलेली आहे. आजच्यापर्यंतचा जो काउंट आहे तोच आमच्या 2000च्या अधिक गेलेला आहे. लोकांना आम्ही प्रोत्साहित करत आहोत की तुम्हाला फक्त एक लिंक टॅप करायची आहे. बाकी आम्ही सगळं त्याच्यात लिहिलेलं आहे, इन्क्लुडिंग बेसिकली हायकोर्टचं जजमेंट आम्ही त्याच्यात कोट केलेलं आहे. कारण लोकांना आधी हे कळलं पाहिजे की आपला विरोध का आहे, मग खाली काय त्याचे पुढचे जे डिझाईनचे विषय आहेत ते लिहिलेले आहेत. तर असे 2000च्या पेक्षा जास्त मेल्स गेलेले आहेत आणि नागरिकांचा हा दबाव गट आज कॉर्पोरेशनच्या वरती मोठ्या प्रमाणात काम करेल आणि हा आवाज ऐकून हे कॉर्पोरेशन आम्हाला त्याच्यावरची सुनावणी देईल आणि आमचं हे सगळं बोलणं ऐकून घेईल आणि आम्ही याच्यामध्ये आमचं जे मागणी आहे ते मान्य करतील. आणि हा जो काही अगदी साक्षात प्रत्यक्ष दृष्ट्या आपल्याला इथे जे दिसतं आहे 3 सेशन्सच्या जागेवरती 45 मीटर कसं करणार, हा प्रश्नावरती ते येऊन थांबतील, अडतील आणि आम्हालाच विचारतील की आता हे कसं करूयात म्हणून. ही आमची अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आजही 23 तारखेपर्यंत याला वेळ दिलेला आहे कॉर्पोरेशनच्या जाहिरातीप्रमाणे. आम्ही तोपर्यंत जास्तीत जास्त मेल्स त्यांच्याकडे जातील हा आमचा मोठाच आम्ही प्रयत्न करत आहोत. त्या व्यतिरिक्त ह्या रस्त्यावरची सगळी झाडं आमच्यातर्फे आम्ही त्याचं मॅपिंग करत आहोत. या झाडांची वय कशी खोटी दिलेली आहेत तेही त्यांना आम्ही दाखवून देणार आहोत. वयाचा प्रश्न आहे, झाडांची संख्या नवीन किती लावायची त्याच्याशी संबंधित. त्याच्यामुळे वय चुकीचं दिलं तर हा मोठा गुन्हाच आहे, कारण तेवढ्या प्रमाणात तुम्ही ही झाडं इथनं कमी लावणार आहात. आणि याच्या व्यतिरिक्त अत्यंत महत्वाचा, आज हा जो इथे इकॉलॉजिकल बॅलन्स दिसतोय या झाडांच्यामुळे, हा पुढच्या 30 वर्षात काही इथे निर्माण होणार नाहीये. कारण आज पुण्यामध्ये कुठेही 14-15 हजार झाडं जी त्यांनी आता वर्कआउट केलेली आहेत ती लावायची ह्याच्या जवळपास कुठेही जागा शिल्लक नाही. हे दुर्दैव आहे आपल्या पुणेकरांचं आणि आपल्या पुणेकरांच्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये येणाऱ्या काय 2, 2.5, 3 ज्या पिढ्या असतील त्या सगळ्यांना हे सोसावं लागणार आहे. आणि म्हणूनच आम्ही नागरिकांना म्हणतो की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात या मेलद्वारा ऑब्जेक्शन रेज करून ह्या लढ्यामध्ये सक्रिय व्हा, हाच आमचा लोकांना आवाहन आहे. आणि लोक आम्हाला प्रतिसाद देतात पण आहेत, कारण लोक सुजाण आहेत पुणेकर, ह्याच्यामध्ये काही वाद नाहीये. माझं नाव रेखा जोशी. मी आता सध्या पूर्णतः सोशल वर्क मध्ये असते, पर्यावरणावरती काम करते. एका ऑफिस मध्ये काम करून मी रिटायर झालेली आहे आणि पोस्ट रिटायरमेंट मी हेच पूर्ण वेळ काम करते.